नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी या पुस्तकामधील पाठ क्रमांक 18 अवकाश निरीक्षण दुर्बिणी यामधील घटक प्रकाशांची विविध रूपे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. प्रकाशाची विविध रूपे. प्रकाश हे विद्युत चुंबकीय वर्णपटाचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक भाग आहे, ज्याची दृश्यमान आणि अदृश्य अशी विविध रूपे आहेत. यामध्ये आपल्याला दिसणारा दृश्य प्रकाश, व्हिजिबल लाईट आणि डोळ्यांना न दिसणारे अतिनील UV, अल्ट्राव्हायलेट, अवरक्त इन्फ्रेड, गॅमा किरण, क्षकिरण, एक्स-रे, रेडिओ लहरी आणि मायक्रोवेव्ह यांचा समावेश होतो, जे त्याच्या तरंगलांबीनुसार भिन्न असतात. प्रकाशाची प्रमुख रूपे आणि त्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. दृश्य प्रकाश व्हिजिबल लाईट. हा प्रकाश मानवी डोळ्यांना दिसतो. यामध्ये तांबडा रेड ते जांभळा व्हायलेट असे सप्तरंग, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असे असतात. 2. अदृश्य प्रकाश इनव्हिजिबल लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. अवरक्त किरण इन्फ्रारेड वेव्ज उष्णता निर्माण करणारे उष्णता संवेदनशील कॅमेऱ्यात वापरले जातात. अतिनील किरण अल्ट्राव्हायलेट UV सूर्यापासून मिळतात, निर्जंतुकीकरणासाठी वापरले जातात. क्षकिरण एक्स-रेज वैद्यकीय निदानासाठी, हाडाचे फ्रॅक्चर पाहण्यासाठी वापरले जातात. गॅमा किरण सर्वात कमी तरंगलांबी कर्करोगाच्या उपचारात वापरले जातात. मायक्रोवेव्ज अन्न शिजवण्यासाठी आणि रडारमध्ये वापरले जातात. रेडिओ लहरी रेडिओ वेव्ज दळणवळण, मोबाईल आणि रेडिओमध्ये वापरले जातात. 3. प्रकाश स्रोताचे प्रकार सोर्स ऑफ लाईट. नैसर्गिक प्रकाश सूर्य आणि तारे. कृत्रिम प्रकाश बल्ब, मेणबत्ती, ट्यूबलाईट. 4. प्रकाश किरणाचे प्रकार टाइप्स ऑफ लाईट बीम्स. समांतर प्रकाश किरण पॅरलल बीम्स, सूर्यप्रकाश. अभिसारी प्रकाश किरण कन्व्हर्जंट बीम, प्रकाश किरण एका बिंदूवर केंद्रित होणे. अपसारी प्रकाश किरण डायव्हर्जंट बीम, प्रकाश किरण एका बिंदूपासून पसरणे. हे सर्व प्रकार ऊर्जा वाहून नेतात आणि प्रत्येकाची तरंगलांबी व वारंवारता फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. प्रकाशाची विविध रूपे. प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे असून तरंगलांबी वेव्हलेंथ हा प्रकाशाचा एक गुणधर्म आहे. ज्या प्रकाशाची तरंगलांबी जवळपास 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये आहे, तोच प्रकाश आपला डोळा पाहू शकतो. त्यालाच आपण दृश्य प्रकाश तरंग म्हणतो. परंतु या तरंगलांबी व्यतिरिक्त तरंगलांबी असलेला प्रकाशही आहे, जो आपण पाहू शकत नाही, कारण आपले डोळे त्या किरणासाठी संवेदनशील नाहीत. यासाठी पुढील तक्ता अभ्यासा. आता आपण पुढील तक्त्यातून प्रकाशाची विविध रूपे आणि त्यांची तरंगलांबी ही पाहणार आहे. यासाठी प्रथम नॅनोमीटर NM, पिकोमीटर PM, सेंटीमीटर CM असे
वाचन करावयाचे आहे. रूप: रेडिओ लहरी रेडिओ वेव्हज तरंगलांबी सुमारे 20 सेंटीमीटरहून जास्त. सूक्ष्म लहरी मायक्रोवेव्हज 0.3 मायक्रोमीटर ते 20 सेंटीमीटर. अधोरक्त लहरी इन्फ्रावेव्हज 800 नॅनोमीटर ते 0.3 मायक्रोमीटर किंवा मिलीमीटर. दृश्यमान प्रकाशकिरणे व्हिजिबल लाईट रेज 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. अतिनील किरणे अल्ट्राव्हायोलेट रेज 300 पिकोमीटर ते 400 नॅनोमीटर. क्षकिरणे एक्स-रेज 3 पिकोमीटर ते 300 पिकोमीटर. गॅमा किरणे गॅमा रेज 3 पिकोमीटरपेक्षा कमी. ही सर्व प्रकाशाची विविध रूपे आणि त्यांची तरंगलांबी आहे. यामध्ये आपण फक्त दृश्य प्रकाशकिरणे व्हिजिबल लाईट रेज म्हणजे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर या दरम्यानच्या तरंगलांबी पाहू शकतो. यापैकी फक्त दृश्य प्रकाशकिरणे पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यामध्ये आहे. त्यामुळे अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश पाहण्यासाठी आपण दृश्य प्रकाश दुर्बिणी म्हणजे साधे भिंग किंवा आरशापासून बनवलेली दुर्बीण वापरतो. परंतु अनेक खगोलीय वस्तूपासून दृश्य प्रकाशाव्यतिरिक्त इतर प्रकारचा प्रकाशही निघतो. रेडिओ लहरी, क्षकिरण, गॅमा किरण इत्यादी प्रकारचे प्रकाशकिरण ग्रहण करण्यासाठी आणि त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या दुर्बिणीची गरज असते. मित्रांनो, प्रकाशाची विविध रूपे यावरील आधारित माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.